नमस्कार, जय हिंद, जय भारत. मी अक्षय भारतीय. आम्ही संपूर्ण देशात निःशुल्क कर्जमुक्त भारत अभियान चालवतो आणि आमचा एकमेव सरकारला विनंती आहे की ज्या कायद्याच्या आधारे तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, त्याच कायद्याच्या आधारे तुम्ही सामान्य माणसांचं कर्ज माफ केलं पाहिजे. आज आमच्यासोबत गरीब, मध्यमवर्गीय आणि मिडल क्लास लोक जोडलेले आहे. जवळपास 18 लाखापेक्षा जास्त फॉर्म आम्ही केंद्रीय वित्त मंत्रालयात सबमिट केले आहे आणि त्याचा फाईल नंबर घेऊन सरकारला आम्ही सरकारकडून फाईल नंबर घेऊन त्याचा आम्ही प्रमाणपत्रसुद्धा दिलेले आहे. तर आमचं सरकारला फक्त एवढं मागणं आहे की ज्या कायद्याच्या आधारे तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, त्याच कायद्याच्या आधारे तुम्ही सामान्य माणसाचं कर्ज माफ करा. कारण याला काहीतरी कारण आहे. कोविड, लॉकडाऊन आणि नोटबंदी या 3 सरकारच्या चुकीच्या नियमांमुळे जे व्यक्ती कर्जबाजारी झाले आहेत, जे कर्जात अडकलेले आहेत, त्यांचा वाली कोण आहे, त्यांना कोण तारण करेल, म्हणून आम्ही हा बेडा उचललेला आहे. आणि आज आमच्यासोबत जे 18 लाख कुटुंब जुळले आहे संपूर्ण देशातले, तर हे खरंच आनंदाची बातमी नाही आहे. ही दुःखाची गोष्ट आहे की आपल्या देशातले लोक कर्जबाजारी होत आहे, आत्महत्या करत आहे. तुम्हाला सांगताना मला खेद होतो आहे की आमच्या वर्धा लोकसभेतील हिंगणघाट जो तालुका आहे, तिथला एक मनसेचे जे नेते होते त्यांनी आत्महत्या केली आहे रिकव्हरी एजंटच्या त्रासामुळे. रिकव्हरी एजंट जो DRA सर्टिफिकेट नंबर नसतो, त्याच्यानंतर त्याला होम विजिट लेटर नसते, तो पूर्ण नाव सांगत नाही आणि घरी येऊन फक्त वसुली करण्याचं काम करतो, जसा वसुली एजंट आहे. त्यानंतर त्याला बंधनकारक असते की सकाळी 8 नंतर आणि संध्याकाळी 7च्या पूर्वीच त्याला कॉल करण्याचा अधिकार असतो. पण तो रात्री 10 वाजेपर्यंत जे बचत गटच्या समूह लोन घेतात महिला, त्यांना अक्षरशः पिडवणूक करतो त्यांची. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. म्हणून हा आमचा सरकारला संदेश आहे की या मुद्द्यावर जे पण लोक समर्थन करू इच्छितात, जे पण लोकांना वाटते की हा मुद्दा जेन्युइन मुद्दा आहे, त्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरून आमच्याकडे सबमिट करावा. आम्ही तो केंद्रीय वित्त मंत्रालयात देण्याचा पण प्रयत्न करतो. आणि कर्जमाफीचा फॉर्मसाठी तुम्ही www.कर्जमुक्तभारत.co.in या वेबसाईटवर जाऊन स्वतः फॉर्म भरू शकता, किंवा मी तुम्हाला नंबर देतो, माझा पर्सनल नंबर देतो 9766077209. आणि याच्याच आधारे आज आम्ही वर्धा लोकसभेमधून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा सरकारला संदेश गेला पाहिजे की सामान्य माणसाचा पण कोणीतरी वाली आहे. त्याचबरोबर वर्धा लोकसभेतला जो महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे, कर्जाचा मुद्दा आहे, सामान्य महिलांचा, शेतकऱ्यांचा पण कर्ज आहेच. पण त्यानंतर एक जो विशेष मुद्दा आहे तो युवकांचा मुद्दा आहे, जो आज माझ्यासारखे युवक जे आहे ते जॉबसाठी, नोकऱ्यासाठी मुंबई पुण्याला जातात. आज का आपल्या वर्धा MIDC अजून बनली नाही आहे, जी स्ट्रॉंग MIDC पाहिजे, जसे IT पार्क पाहिजे वर्धेला. आपल्याला पुण्याला जावं लागते, मुंबईला जावं लागते, बँगलोरला जावं लागते, गुडगावला जावं लागते. तर आपल्या वर्धेचा विकास कधी होईल? फक्त रस्त्याचा विकास केला म्हणजे शहराचा विकास झाला असं नाही. माझ्या मताप्रमाणे तिथे उद्योगधंदे आले पाहिजे, वेगवेगळ्या नोकऱ्या आल्या पाहिजे, तरुणांसाठी उद्योगाचे संसाधन उपलब्ध झाले पाहिजे. तुम्ही फक्त शेतकऱ्यांवरती त्यांची पिळवणूक करून किंवा त्यांना त्रास देऊन तुम्ही सत्तेमध्ये नाही राहू शकत. दुसरा मुद्दा असा की जे बाजारभाव आहे, तुम्हाला माहिती असेल, इथे जे पण शेतकरी वर्ग जुळला आहे, माझ्या मागे विचारा, पुढे विचारा, कुठल्याही पार्टीच्या पदाधिकाऱ्याला विचारा, आज कापसाचा भाव किती पाहिजे? 15,000 प्रति क्विंटल कापसाचा भाव पाहिजे आणि कापसाचा भाव आहे 10,000च्या अंदरमध्ये.